डॉलीच्या तोंडाचं पाणी काही कमी होत नाही आहे सशांना बघून डॉलीला. मंडळी नमस्कार. तुम्हाला माझ्या हातामध्ये हा जो एक छोटासा प्राणी दिसतोय ह्याला हेजहॉग असं म्हणतात. हा अमेरिकन उपखंडातला प्राणी आहे. तसाच हा सुद्धा जो तुम्ही बघताय ह्याला इग्वाना असं म्हणतात. हा सुद्धा ते सगळे जे अमेरिकेच्या खालचे जे थोडेफार सगळे जे वेगवेगळे देश आहेत तिकडचा हा प्राणी आहे. सो हे प्राणी आहेत. त्याच्यानंतर इथे हा तुम्हाला इकडे एक अजगर दिसतोय. तिथे आपले पाळायचे ससे दिसत आहेत. तर असे वेगवेगळे आपल्या इकडे सगुणा बागेमध्ये 8 ते 10 प्रकारचे वेगवेगळे असे परदेशी प्राणी आपल्याकडे जे आहेत, जे तुम्ही जेव्हा सगुणा बागेमध्ये येता तेव्हा ते तुम्ही बघू शकता. तर ह्या सगळ्या प्राण्यांना आपण आपल्या इकडे सगुणा बागेमध्ये ठेवतो आणि त्यांना ठेवायला परवानगीसुद्धा असते. आपली जे भारतीय वंशाचे प्राणी नाहीत अशा या सगळ्या प्राण्यांना ठेवायला परवानगी असते. त्यांचे वेगवेगळे डॉक्युमेंट्स होतात आणि त्याच्यानंतर तुम्ही ते ठेवू शकता. आणि जेव्हा आपल्याकडे वेगवेगळे आपले जे पर्यटक येतात तेव्हा आपल्या इकडे नैसर्गिक वातावरणामध्ये आल्यावर त्यांना ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे जसं तुम्ही डॉलीला भेटू शकता. हे बघा डॉली एकदम एक्साइटमेंटने ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्राण्यांना बघते. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्राण्यांना बघता, त्यांना हात लावू शकता, त्यांचे फोटो काढू शकता. तर आणि हे प्राणीसुद्धा चांगले खुश असतात. भरपूर त्यांना खायची प्यायची व्यवस्था असते. तर ह्या प्राण्यांच्यासाठी आपण आता एक नवीन घर बनवतो आहे. त्याची मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो. आपण आत्ता इकडे जिथे सगळेजण म्हणजे आपलं आत्ताचं सध्याचं जे प्राण्यांचं जे घर आहे ते थोडंसं रस्त्याच्या थोड्याशा आतमधल्या साईडला आहे. आपण हे रस्त्यावरतीच म्हणजे सगुणा बागेचा रस्ता जो आहे, जेव्हा तुम्ही सगुणा बागेमध्ये फिरायला येता तेव्हा त्या रस्त्यावरतीच हा आता आपण एन्क्लोजर नवीन बांधलेला आहे. त्याचा पलीकडचा जो भाग आहे, हा जो मांडव आहे ह्याच्या पलीकडचा जो भाग आहे त्या पलीकडच्या भागामध्ये आपल्याला गोड्या पाण्याचं ॲक्वेरियम करायचं आहे. तर ते गोड्या पाण्याच्या ॲक्वेरियमसाठी तिकडे जागा आहे. आणि हा जो तुम्हाला मांडव दिसतोय ह्या मांडवामध्ये हे जे तुम्हाला वरती दिसतंय हे साधारणपणे 40% ओपन आणि 60% बंद असा हा आपला मांडव आहे. ह्याच्या आतमध्ये आपलं एक जुनं चिंचेचं झाडसुद्धा आहे. जेव्हा चिंचेचं झाड याच्यासाठी आहे कारण की आपण ह्याच्यामध्ये म्हणजे आता ही जे तुम्हाला दिसतंय ह्याच्यावरती आपण सगळी जाळी लावणार आहोत. जाळीने हे सगळं अर्धा इंचाची ही सगळी जाळी असणार आहे गॅल्व्हनाइज. त्या जाळीने हे सगळं एन्क्लोज होऊन जाणार आहे. आणि ह्याच्या आतमध्ये जसे हे सगळे प्राणी आहेत हे सगळे सुट्टे सोडले जातील आणि सडल्यांना जी आत्ताची जी जागा आहे त्याच्यापेक्षा बरीच मोठी जागा त्यांना फिरण्यासाठी मिळणार आहे. तर हा जो तुम्हाला दिसतोय हा रस्ता आहे. ह्या रस्त्यामधनं बिना सिमेंटचा असा केलेला हा आपला रस्ता आहे. आपले अर्जुन मेस्त्री जे आहेत, अर्जुन मेस्त्री आपल्या गावाचं नाव काय? काळ्याच्या वाडीचे आपले अर्जुन मेस्त्री आहेत. सगुणा बागेतली बरीच घरं अर्जुन मेस्त्री करतात. त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर सगळी टीम मंडळी नमस्कार. ते पण सगळेजण इकडे आहेत. तर छान मेस्त्री काम चांगलं झालेलं आहे. तर मेस्त्रींनी जे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये हा आपला बिना सिमेंटचा पहिले पूर्ण रस्ता आपला केलेला आहे. ह्याच्यावरनं सगळी माणसं चालतील. तर तुम्ही जर का अजून 1-2 आठवड्यामध्ये जर का सगुणा बागेमध्ये आलात तर तुम्हाला 2 आठवड्यामध्ये हे सगळं पूर्ण झालेलं दिसेल. ह्याच्यामध्ये सगळे आपले वेगवेगळे जे प्राणी आहेत ते सगळे मोकळे असतील. आणि तुम्हाला हा चालण्याचा रस्ता सगळा इकडे असेल. चालण्याचा रस्ता आपण इकडे आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला दिसतंय ते साधारणपणे अर्धा फुटाचं इकडे सिमेंट शीट टाकलेली आहे. ही जमिनीपासूनच टाकलेली आहे. आणि ही जी माती तुम्हाला टाकलेली दिसते ही माती खालती साधारणपणे 1 ते 1.5 फूट अशी खोल आहे. 1 ते 1.5 फूट खोल असलेली माती म्हणजे त्याच्या खालती सिमेंटचं सगळं बांधकाम केलेलं आहे. त्याच्यावरती ही माती 1-1.5 फूट खोल आहे. आणि ह्याच्यावरती सुद्धा अजून आपण साधारणपणे 1.5-2 फुटाचं असं वरती असा जे वेगवेगळे त्याला मातीचे देवळे त्याचे आपण करणार आहोत. जेणेकरून जे प्राणी आहेत त्यांना उकरायला म्हणजे आत्ता ज्या ठिकाणी हे सगळे प्राणी आहेत जसं की हा साप जो आहे हा आत्ता सध्या साप जे आहेत हे आपले एका काचेच्या पेटीमध्ये आहेत. त्याच्यानंतर सगळे आपले जे ससे आहेत हे ससे एका सिमेंटच्या ह्याच्यामध्ये आणि लाकडांवरती हे ससे आहेत. हे सुद्धा जे आहेत हे सुद्धा एका काचेच्या पेटीमध्ये आपले हे प्राणी असतात. त्याच्यानंतर हे सुद्धा जे तुम्हाला दिसत आहेत हेजहॉग्स हे सुद्धा आत्ता आपले एका सिमेंटच्या टाकीमध्ये हे सगळे आहेत. तर त्यांना हे तुम्हाला दिसतंय बघा हे जे ससे आहेत त्यांना खरं तर इकडनं करून जायला खूप सहज जागा आहे. डॉलीच्या तोंडाचं पाणी काही कमी होत नाही आहे तर सशांना बघून डॉलीला शहाणी असल्यामुळे डॉली काही करत नाही आहे. पण अदरवाईज आपण इकडे नसतो तर आतापर्यंत त्यांचं KFC झालं असतं एकदम. पण हे जे सस्य आहेत ते बघताय तुम्हाला किती छान एकदम व्यवस्थित कम्फर्टेबल ते ह्याच्यावरती त्यांचं पोट वगैरे पण त्यांनी पटकन साफ केलेलं आहे. हा अजगर पण भरपूर मस्त फिरतोय. आणि हे जे हेजॉग्स सुद्धा जे आहेत एक हेजॉग्स मस्तपैकी जाऊन झोपून गेलेलं आहे. आणि हे सुद्धा जे आहेत ह्यांना चढायला झाडं मोठी मोठी लागतात, वृक्ष लागतात. सो आपण इकडे वेगवेगळ्या प्रकारचे वेली वृक्ष सगळे ठेवणार आहोत जेणेकरून त्यांचं जे चढणं उतरणं वगैरे सगळं जे असेल ते त्यांना नैसर्गिकरित्या करता येईल. तर मंडळी अशा प्रकारे आपण इकडे
हे साधारणपणे एक 30 फूट लांब आणि साधारणपणे एक 20 फूट रुंद असं हे एन्क्लोजर तयार करत आहोत. पुढच्या काही दिवसांमध्ये हे एन्क्लोजर पूर्ण होईल. तुम्ही जेव्हा परत सगुणा बागेमध्ये कधीतरी याल तेव्हा तुम्हाला हे सगळं एन्क्लोजर झालेलं दिसेल. ही माती जी आहे त्या मातीमध्ये हे सगळेजण वाकरून त्यांचं घर बनवतात. स्वतः ससे जे आहेत, स्वसे, हेजॉग्स, त्याच्यानंतर आपल्याकडे वेगळ्या जातीचा अजगर आहे तो, त्याचबरोबर आपल्याकडे गिनीपिग्स असणार आहेत. हे सगळे जे प्राणी आहेत हे सगळे प्राणी अशी मातीमध्ये वाकरून त्याच्यामध्ये घर बनवतात. इनफॅक्ट ससे जे आहेत ते ससे त्या घरांमधनं खूप कमी वेळा, म्हणजे अगदी फक्त खाण्यापुरतेच बाहेर येतात, परत आतमध्ये ते बिळामध्ये जाऊन राहतील. तसेच हेजॉगसुद्धा तसं करतील, पण आपल्याला ते बऱ्यापैकी बघायला मिळते. सो अशा प्रकारे हे सगळं वेगवेगळं इकडे असणार आहे. आपण जेव्हा हे सगळे एन्क्लोजर्स करत असतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट माहिती पाहिजे की हा जो प्राणी आहे, उदाहरणार्थ ह्याला इग्वाना असं म्हणतात, असे कुठचेही प्राणी, म्हणजे हा झाला, त्याचबरोबर तिकडे ससे झाले, ते हेजॉग्स झाले, किंवा इतर दुसरे कोणतेही जे वेगवेगळे प्राणी आहेत, हे प्राणी बाहेरच्या देशातून आपण त्यांना इकडे इम्पोर्ट केलेलं असतं. आणि ते इम्पोर्ट केलेले जे आहेत ते आपल्या देशामध्ये इन्व्हेजिव्ह प्राणी होऊ शकतात. इन्व्हेजिव्ह प्राणी म्हणजे असं आहे की जे इकडचे स्थानिक नाही पण खूप मोठ्या प्रमाणात त्यांना इकडे शत्रू नसल्यामुळे ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्या निसर्गामध्ये वाढू शकतात. आणि आपली जी सगळी शेतं आहे, आपली शेती आहे, किंवा आपला जो नैसर्गिक फुलपाखरे आहेत, किडे आहेत, इतर जो कुठल्या पाली आहेत किंवा सरडे आहेत, ह्या सगळ्यांच्या जीवाला धोका ठरू शकतात, आपल्या शेतीला धोका ठरू शकतात खूप मोठ्या प्रमाणात. आता उदाहरणार्थ हा जो प्राणी आहे हा अमेरिकेमध्ये त्याला हंटिंग केली जाते. हा आपण इकडे विकत आणलेला आहे, पण अमेरिकेमध्ये ह्याला जसं आपण एखाद्या उंदरांना जसं मारू तशा प्रकारे ह्या प्राण्याला मारतात, कारण की हा करोडोच्या संख्येने जिकडे तिकडे वाढलेला आहे आणि हा शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतो. तसेच लोकल किडे आणि फुलपाखरांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतो. त्याच्यामुळे ह्याला मारून टाकलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे पण बघणं गरजेचं आहे की हा जरी प्राणी आहे, सुंदर जरी आहे, तरी हा प्राणी अजिबात आपल्या निसर्गामध्ये बाहेर नको जायला. त्याच्यामुळे ही सगळी इन्क्लोजर्स खूप महत्त्वाची असतात आणि ती शास्त्रशुद्ध पद्धतीनेच करणं खूप महत्त्वाचं असेल. तर तुम्हाला जेव्हा कधी अशी इन्क्लोजर्स बघायचे असतील तेव्हा तुम्ही नक्कीच सगुणा बागेमध्ये येऊ शकता. आपण तुम्हाला खूप प्रेमाने ह्या सगळ्या गोष्टी सांगू शकतो. तुम्हाला जर का ह्याच्याविषयी अजून माहिती पाहिजे असेल तुम्ही नक्की आपल्याकडे येऊ शकता. आणि हे सगळे जे प्राणी आहेत हे सगळे प्राणी तुम्ही तुमच्या मुलांना नक्की दाखवू शकता. अशा प्रकारचे जे एक्झॉटिक ॲनिमल्स जे आहेत ते एक्झॉटिक ॲनिमल्स बऱ्यापैकी आता भारतामध्ये मिळायला लागलेले आहेत. आणि हे जे एक्झॉटिक ॲनिमल्स आहेत त्यांचं तुम्ही तुमच्या घरीसुद्धा, तुमच्या शेतावर किंवा तुमच्या इतर कुठच्या तरी ठिकाणी, इव्हन शाळेमध्ये सुद्धा तुम्ही त्यांचं संगोपन करू शकता लिगली. तर हे सगळे जे प्राणी आहेत ते तुम्ही कशा प्रकारे व्यवस्थित ठेवू शकता, कशा प्रकारे त्यांना कम्फर्टेबल राहील, या सगळ्या गोष्टीची आपण माहिती लवकरच सांगू. धन्यवाद मंडळी. लवकरच भेटू सगुणा बागेत.